नमस्कार मंडळी, नीलम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत हॉटेलमध्ये मिळणारा व्हेजिटेबल फ्राईड राईस घरच्या घरी कसा बनवायचा ते। तर त्यासाठी आपण सगळ्यात आधी तांदूळ कसा शिजवायचा ते पाहूया। अख्खा बासमती राईसचा वापर केलेला आहे। तुम्ही याच्याऐवजी कोलम तांदूळ देखील घेऊ शकता, कारण ज्या तांदळाचा भात हा मोकळा होतो तो तांदूळ इथे वापरायचा आहे। बऱ्याचशा हॉटेलमध्ये कोलम तांदळाचा देखील वापर केला जातो। तर इथे मी 4 पेले तांदूळ घेतलेला आहे। आता तांदूळ जो आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, पण त्याच्या आधी मी जो भात आहे तो कुकरमध्ये शिजवणार आहे। त्याच्यामुळे मी कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे, ते गरम करायला ठेवलेलं आहे। तर पाण्याचं जे प्रमाण आहे ते अचूक घ्यायचं आहे, कारण पाणी जर जास्त झालं तर भात हा चिकट होऊ शकतो। तर मी आता इथे अचूक प्रमाण सांगणार आहे की तांदळाला किती पाणी घ्यायचं। तर आता मी 4 पेले तांदूळ घेतलेले आहे, त्यामुळे मी इथे 7 पेले पाणी घेणार आहे। भात मी कुकरमध्ये शिजवते म्हणून मी पाणी थोडंसं कमी घेतले। तुम्ही जर मोकळा एखाद्या पातेल्यामध्ये शिजवणार असाल तर 4 पेले तांदळाला 8 पेले पाणी घ्यायचं, म्हणजे जेवढा तुमचा तांदूळ आहे त्याच्या दुप्पट तुम्ही पाणी घ्यायचं आहे। आणि जर कुकरमध्ये शिजवणार असाल तर थोडंसं कमी घ्यायचं आहे। तर आता इथे मी पाणी जे आहे त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, तेल टाकलेलं आहे। तेलाने भात जो आहे तो मोकळं होण्यास मदत होते। तर आता हे सगळं टाकल्यानंतर पाणी जे आहे ते उकळायला ठेवायचं आहे। पाणी उकळतंय तोपर्यंत आपण तांदूळ जो आहे तो 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात, म्हणजे त्याला जी पावडर वगैरे लागलेली असते ती सगळी निघून जाईल। तांदूळ धुताना देखील अगदी चोळून न धुता हलक्या हाताने धुवायचा आहे, जेणेकरून तांदळाचे तुकडे होत नाही आणि तांदूळ जो आहे तो अख्खा राहतो। तर तांदूळ धुवून घेतलेला आहे आणि आपण जे पाणी उकळायला ठेवलेलं होतं त्याला छान अशी उकळी आलेली आहे। आता या उकळत्या पाण्यामध्ये आपण जो तांदूळ धुवून घेतलेला आहे तो याच्यामध्ये सोडून घ्यायचा आहे। तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पाण्याला उकळी येईल तेव्हाच हा तांदूळ त्याच्यामध्ये सोडायचा आहे, कारण बऱ्याचदा पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर आपण त्यात तांदूळ टाकतो आणि तो शिजायला वेळी आपला जो भात आहे तो चिकट होण्याची दाट शक्यता असते। आता तुम्ही बघू शकताय मी याच्यामध्ये तांदूळ टाकल्यानंतर पाणी जे आहे ते थोडंसं थंड झालंय, म्हणजे त्याची उकळी बंद झाली आहे। तर अशा वेळी काय करायचं की गॅसची फ्लेम जी आहे ती हायस्ट ठेवायची आहे। तांदूळ टाकल्यानंतर याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर कुकरचं झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत। तर या ठिकाणी आपला भात जो आहे तो शिजून तयार आहे। आता याला आपण मोकळा करून घेऊयात। एका मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये हा भात जो आहे तो पूर्ण काढून घ्यायचा आहे आणि त्याला एका चमच्याच्या मदतीने मोकळा करून घ्यायचा आहे। भात मोकळा करताना जास्त त्याला ढवळायचं नाही, तर मस्त असा गार करून घ्यायचा आहे हा भात। भात ताटामध्ये काढल्यानंतर त्याच्यावरती 2 पळी तेल सोडून घ्यायचं आहे आणि त्याला परत एकदा मिक्स करून थंड व्हायला ठेवायचं आहे। लक्षात घ्या, भात जो आहे तो थंड झाल्याशिवाय अजिबात परतायचा नाहीये। इथे आपला भात जो आहे तो थंड होतोय, तोपर्यंत आपण याच्यासाठी काय काय भाज्या लागणार आहेत ते बघून घेऊया। तर हा राईस बनवण्यासाठी मी भरपूर अशा भाज्या घेतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये मी गाजर घेतलेले आहे आणि गाजराचे जे आहेत ते याच्यामध्ये दाखवल्याप्रमाणे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। त्यानंतर पातीचा जो कांदा आहे त्याचे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून। फ्लॉवरची जी आहेत ती देखील मोठी मोठी बोंडं घेतलेली आहेत। फ्लॉवर जी आहे ती जास्त बारीक चिरायची नाही आहे। त्यानंतर ढोबळी मिरचीचे असे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत। त्यानंतर कोबी घेतलेला आहे। या सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या अर्धा कप घेतलेल्या आहेत। त्यानंतर कांद्याची पात घेतलेली आहे। कांद्याची पात जी आहे ती थोडीशी जास्त घेतलेली आहे, कारण मी राईसमध्ये पण टाकणार आहे आणि गार्निशिंगमध्ये पण वापरणार आहे। त्यानंतर फ्रेंच बीन्स जी असते ती घेतलेली आहे, ती थोडीशी तिरकी कट करून घेतलेली आहे। याच्याने आपला जो राईस आहे तो दिसायला थोडासा चांगला दिसतो। चला तर आता सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या फ्राय करून घेऊया। तर मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये 3 पळी तेल घेतलेलं आहे। तर तेल जे आहे ते तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घ्यायचं आहे। जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला राईस बनवायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही तेल घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरलेला लसूण टाकायचा आहे। लसूण जो आहे तो 1 मिनिटभर परतला की त्याच्यामध्ये 1 चमचा किसलेलं आलं घालायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या मधून कट करून घ्यायच्या आहेत, त्या देखील याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत। लसणाला सोनेरी रंग येईस्तोपर्यंत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या परतून घ्यायच्या आहेत। आता याच्यामध्ये एक एक भाजी टाकून घ्यायची आहे। तर सगळ्यात आधी मी जो पातीचा कांदा घेतला होता तो याच्यामध्ये टाकला आहे। हा कांदा मी फक्त 2 मिनिटं परतून घेणार आहे। त्यानंतर याच्यामध्ये बाकीच्या भाज्या टाकून घेणार आहे, जसं की फ्लॉवर, गाजर,
फ्रेंच बीन्स. आता या ज्या सगळ्या भाज्या आहेत त्या मी अगोदर टाकल्यात, कारण या भाज्या शिजायला थोडासा वेळ लागतो. आता इथे भाज्या देखील आपल्याला पूर्ण शिजवून न घेता त्या 60%च शिजून घ्यायच्या आहेत, म्हणजे भाज्यांमध्ये जो क्रंचीनेस आहे, जो सगळ्या भाज्या परतून झाल्यानंतर तसाच राहिला पाहिजे. म्हणजे कोबी आणि ढोबळी याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे, त्या देखील 1-2 मिनिट परतून घ्यायच्या आहेत. तर इथे मी भाज्या सगळ्या परतून घेतलेल्या आहे. आता त्याच्यामध्ये चवीसाठी थोडीशी साखर, अगदी थोडीशी साखर आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकलेली आहे. त्यानंतर आता आपण 4 पेले तांदूळ आहेत ते 4 चमचे व्हिनेगर घेतलेले आहे. त्यानंतर 4 चमचे रेड चिली सॉस घेतलेला आहे, 4 चमचे टोमॅटो सॉस घेतलेला आहे आणि 4 चमचे सोया सॉस घेतलेला आहे. सोया सॉस मी इथे डार्क घेतलेला आहे. आता सगळे सॉसेस टाकून झाल्यानंतर त्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. परतताना गॅस जो आहे तो मोठा ठेवायचा आहे, कारण आपल्या ज्या भाज्या आहेत त्या जास्त शिजून द्यायच्या नाही आहेत. सगळ्या भाज्या मिक्स करून झाल्या की याच्यावरती आपण जी कांद्याची पात घेतली होती ती टाकून घ्यायची आहे. ती देखील याच्यामध्ये मिक्स करून झाली की जो आपण शिजवून थंड केलेला भात आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा, व्यवस्थित मिक्स करून त्याच्यावरती झाकण ठेवून त्याला 5 ते 10 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. आता इथे कढईमध्ये जो आहे तो भात जास्त झाल्यामुळे मी याला 2 बॅचमध्ये परतून घेतलेला आहे. वाफ काढल्याच्या नंतर हा भात 5 ते 6 मिनिटं असा कढईमध्ये परतून द्यायचा आहे आणि भात परतून झाला की त्याच्यावरती जी आपण कांद्याची पात चिरलेली होती ती टाकून घ्यायची आहे. तर तयार आहे आपला हॉटेलसारखा व्हेजिटेबल फ्राईड राईस. तर मंडळी, ही रेसिपी घरी नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.